नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. घेवड्याच्या भाजीमध्ये कधी सुकट घालून तर बघा. सुकट म्हणजे सुका जवळा. हा सुका जवळा जेव्हा आपण घेवड्याच्या भाजीमध्ये घालतो ना, तेव्हा त्याची जी चव असते ना, ती खूपच छान आणि चविष्ट अशी लागते. आता या घेवड्याच्या शेंगांचा सीझन सुद्धा चालू झाला आहे. या शेंगा जेव्हा ताज्या आणि फ्रेश आणि तसेच आपला सुका जवळा जेव्हा मस्तपैकी फ्रेश असेल ना, तेव्हा त्याचं कॉम्बिनेशन आणि ती भाजी वाह! एकच नंबर अशी ही भाजी तयार होते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला मी येथे पाव किलो एवढ्या घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि ह्या ताज्या आणि फ्रेश अशा घेवड्याच्या शेंगा आहेत. मी या शेंगा ऑलरेडी स्वच्छ धुवून सुकून पुसून घेतलेल्या आणि एका वाटीमध्ये जवळा सुद्धा घेतलेला आहे. सुका जवळा हा ताजा आणि फ्रेश कसा ओळखायचा? तो जेव्हा पांढरा शुभ्र असेल ना, तेव्हा तो खूप ताजा आणि फ्रेश असा असतो. मला ते दिसतच असेल. आता आपल्याला या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. तर घेवडा, सुकट तसेच झाडावरचा मी येथे कच्चा फ्रेश टोमॅटो घेतलेला आहे. पिकलेला एक टोमॅटो घेतलेला आहे. बटाटा, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कांदा. त्याआधी आपण घेवडा व्यवस्थित असा मोडून घेऊया. घेवडा मोडताना पाठची आणि शेवटची बाजू मोडून घ्यायची आहे आणि तसेच त्याच्या बाजूच्या शिऱ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला बारीक जशा पाहिजेत त्याप्रमाणे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे आपला घेवडा व्यवस्थित असा सगळं मोडून झालेला आहे. मस्तपैकी हिरवागार घेवडा येथे मोडून झालेला आहे. आपल्याला येथे बाकीचं साहित्य कापून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण कांदा बारीक असा कापून घेऊया. तर एवढा पण बारीक नाही, पण मीडियम होईल एवढा बारीक कांदा येथे आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर आपण कांदा कापून घेऊया. नॉर्मली आपण घेवडा आणि बटाटा याची भाजी नेहमीच खातो, पण अशा प्रकारे तुम्ही जेव्हा भाजी कराल ना, तर नक्कीच तुम्हाला खूपच येथे आवडणार आहे. कांदा कापून झाल्यानंतर आपण टॅमॅटोसुद्धा कापून घेऊया. हे ते माझ्याच झाडावरचा टॅमॅटो मस्त फ्रेश असा मी काढलेला, तो सुद्धा आपण येथे कापून घेतलेला आहे. तसेच या ठिकाणी मी पिकलेला जो टोमॅटो आहे, तो मी अर्धाच घेणार आहे. तर तो टोमॅटोसुद्धा आपण कापून घेऊया. त्यानंतर मिरची 2च घेतलेल्या आहेत आणि त्यांना फक्त एक मधून चीर पाडून घेणार आहे. त्यानंतर बटाटा जो आहे, तो एकदम बारीकसुद्धा नाही कापायचा आहे आणि एकदम जाडासुद्धा येथे कापायचा नाही आहे. मीडियम असा आपल्याला बटाटा कापून घ्यायचा आहे, म्हणजे तो घेवड्याच्या भाजीमध्ये व्यवस्थित असा मिळून येईल. तर येथे लागणारं सर्व साहित्य मी कापून घेतलेलं आहे. तसेच लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता आपण जी घेवडा आणि सुकट ठेवलेली त्या सुकटीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला ते पहिल्यांदा धुवून घ्यायचं आहे. घेवडा ऑलरेडी आपण धुवून पुसून मोडून घेतलेला होता. जवळ्यातलं पाणी काढल्यानंतर आपण त्यामध्ये पुन्हा पाणी घालून ठेवूया आणि कापून घेतलेली बटाटी ती पाण्यामध्ये धुवून घेवड्यामध्ये घालून घेऊया. जवळ्यामध्ये अगोदरपासूनच पाणी घालून ठेवायचं नाही आहे. तर जेव्हा आपण भाजी फोडणीला घालणार असतो त्याच अगोदर थोडा वेळ अगोदर त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे. तर मी येथे टोपामध्ये 4 ते 5 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. तसेच अर्धा चमचा एवढं हिंग घालून घेतलेलं आहे. आता ज्या 2 मिरच्या आपण कापून घेतलेल्या त्यासुद्धा घालून घेऊया. तसेच 5 ते 6 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेले आहे ते सुद्धा घालून घेऊया. लसूण आणि मिरचीचा फ्लेवर तेलामध्ये उतरल्यानंतर आता आपल्याला आपण जो बारीक कापून घेतलेला कांदा होता तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. आपण बारीक चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये घालून घेऊया. तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर आपण दोन्हीसुद्धा टोमॅटो यामध्ये घालून घेऊया. आता टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा आपल्याला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा मिक्स होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला परतवून घेऊया. आता तुम्ही जवळून बघू शकता टोमॅटो मस्तपैकी सॉफ्ट झालेला आहे. आता आपण यावर अर्धा चमचा एवढी हळद घालून घेऊया आणि हळदीचा वास मोडेपर्यंत व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घेऊया. तसेच आता आपण यामध्ये आपण जो मोडून घेतलेला घेवडा आणि बटाटा हा सुद्धा घालून घेऊया. आणि घेवडा आणि बटाटा घातल्यानंतर आपण जी सुकट पाण्यामध्ये भिजत ठेवली ती सुद्धा पाणी काढून यामध्ये घालून घेऊया. तर आपण ज्या वाटीमध्ये सुकट भिजत ठेवलेली त्या वाटीतलं सुकटीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये सुकट घालून घ्यायची आहे. तर येथे आपली सर्व सुकट व्यवस्थितपणे यामध्ये घालून झालेली आहे. आता सर्व भाजी एकमेकांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल याप्रमाणे ढवळून घेऊया. सुकट घातल्या घातल्याच त्या भाजीचा जो सुगंध आहे ना तो खरंच खूपच छान आलेला आहे. सुकट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला यावर वाफेवर झाकण ठेवायचं आहे. तर आपण वाफेवर झाकण ठेवूया आणि त्यामध्ये पाणी घालून घेऊया. एक 10 मिनटं याला छान अशी वाफ येऊन द्यायची आहे.
गॅस मंदच ठेवायचे. आता तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर जे बबल्स आलेले आहे, आता आपण जे पहिले पाणी घातलेलं आहे ताटावर ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. तसेच यामध्ये आपण आपला स्पेशल आगरी मसाला घालून घेणार आहोत. तर मी येथे 1 ते सव्वा चमचा होईल एवढा आगरी मसाला घालून घेतलेला आहे. मसाला घातल्यानंतर पुन्हा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. ही भाजी आहे ना भाकरीसोबत थोडीशी ओलसर अशी छान लागते, त्यामुळे यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे. आता भाजी ही व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा वाफेवर झाकण ठेवून घ्यायचं आहे. तसेच ह्या वेळेला आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, भाजीमधील घेवडा, बटाटा आणि सुकट एकमेकांमध्ये मस्त अशी मिळून येणार आहे. पुन्हा आता वाफेवर झाकण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. पुन्हा 10 मिनिटानंतर त्याला छान अशी वाफ आलेली आहे. याच्या अगोदर 5 मिनिटं झालेली तेव्हा मी एकदा पळी फिरून घेतलेली आणि पुन्हा आता 5 मिनिटांनी ह्यावर पळी फिरून घेत आहे. मंद आचेवर ठेवल्यामुळे काय होतं, बटाटा असा मस्त छान शिजून येतो आणि एकमेकांमध्ये मस्त भाजी मिळून येते. मच्छी बोलल्यावर त्यामध्ये थोडंसं आंबट तर पाहिजेच ना, तर मी येथे 4 ते 5 आमसूल घातलेले आहेत, म्हणजे कोकम घालून घेतलेले आहेत. तसेच चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि सर्व भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेऊया. सर्व भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं वाफेवर झाकण ठेवून घ्यायचं आहे. त्यामुळे कोकममधला जो आंबटपणा आहे तो मस्तपैकी ह्यामध्ये उतरला जाईल. आता 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा आपण ते झाकण काढून घेतलेलं आहे आणि येथे आपली भाजी व्यवस्थित अशी मिळून आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला भाजी थोडीशी ओलसरच ठेवायची आहे. आता आपण बघून घेऊया की आपला बटाटा व्यवस्थित शिजलाय की नाही ते. तर इथे आपला प्रॉपर असा बटाटा शिजला गेलेला आहे. तर आपण यावर मस्तपैकी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि येथे आपली मस्तपैकी घेवड्यामध्ये सुकट अशी ही भाजी तयार झालेली आहे. खमंग असा सुगंध आपल्या पूर्ण घरभर पसरलेला आहे. आता 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित अशी भाजी आपण मिक्स करून घेऊया आणि येथे आपली परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे. एवढा सुकट बोललं की भाकरी आलीच, तर येथे मी भाकरीसुद्धा केलेली आहे. तर मी येथे तांदळाची भाकरी केलेली आहे. भाकरी टम फुगण्यासाठी म्हणजेच त्याचा छान असा पापड येण्यासाठी आपण दुसरी बाजू ही भाकरीची व्यवस्थित शेकवून घेतली पाहिजे. दुसरी बाजू व्यवस्थित अशी शेकवून घेतल्यानंतर त्याला छान असा पापड येणार आहे, ते तुम्ही आता बघूच शकता. चला तर आपण आपली घेवडा सुकट आणि भाकरी अशी डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे घेवड्यामध्ये सुकट नक्कीच ट्राय करा. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि याची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.